पाठ तिसरा, मसावी लसावी. जरा मला पहिल्यांदा आठवून सांगा, सर्वात लहान मूळ संख्या कोणती? 2. अगदी छान. आता मी काही संख्या तुम्हाला दाखवते, त्यातल्या मूळ संख्या कोणत्या आहेत त्याभोवती वर्तुळ करा. आता या संख्यांमधल्या कोणकोणत्या मूळ संख्या आहेत? 17, 3, 2, 23, 41, 43, 79, 97. अगदी बरोबर. आता सहमूळ संख्या म्हणजे काय आठवतंय का? ज्या दोन संख्यांचा सामायिक विभाजक फक्त एक हाच असतो त्या संख्या एकमेकींच्या सहमूळ संख्या आहेत असं म्हणतात आणि त्यांनाच सापेक्ष मूळ संख्या असंही म्हणतात. उदाहरणार्थ 3, 8. कारण 3 चे विभाजक आहे 3 गुणिले 1. 8 चे विभाजक आहेत 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 1, म्हणजे सामायिक विभाजक आहे फक्त 1. यानंतर जोडमूळ संख्या. ज्या दोन मूळ संख्यातील फरक 2 आहे त्या दोन मूळ संख्यांना जोडमूळ संख्या म्हणतात. उदाहरणार्थ 3 आणि 5, 5 आणि 7. आता यानंतर संख्येचे मूळ अवयव पाडणे म्हणजे काय ते बघूया. कोणत्याही संख्यांचा लसावी व मसावी काढण्यासाठी महत्त्वाचा नियम म्हणजे कोणतीही संयुक्त संख्या ही मूळ संख्यांच्या गुणाकाराच्या रूपात लिहिता येते. हा युक्लिडचा नियम आहे. प्रश्न आहे, 208 या संख्येचे मूळ अवयव पाडा. मूळ अवयव पाडताना आपण ती संख्या मूळ अवयवांच्या गुणाकाराच्या रूपात लिहिणार आहे आणि त्यासाठी उभी मांडणी आणि आडवी मांडणी अशी पद्धत आहे. पहिल्यांदा उभी मांडणी करूया. 208 ला 2 नी भाग घालणार. बे एक्के बे, बे शून्य शून्य, बे चोक 8. आता 104 ला पुन्हा 2 नी भाग घालू. बे पंचे 10, बे दुने 4. पुन्हा 52 ला 2 नी भाग घालू. बे दुने 4, बाकी उरली 1, बे सख्ख 12. 26 ला 2 नी भाग घालू. बे एक्के बे, बे त्रिक 6. आता 13 ला मात्र 2 नी भाग जाणार नाही. 13 ही मूळ संख्या आहे. 13 एक्के 13. म्हणून 208 बरोबर 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 13. आता आडवी मांडणी. 208 बरोबर 2 गुणिले 104 बरोबर 2 गुणिले 2 गुणिले 52 बरोबर 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 26 बरोबर 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 13. 2 आणि 13 हे मूळ अवयव आहेत. यानंतर महत्तम सामायिक विभाजक म्हणजे मसावी काढणे. दिलेल्या संख्यांचा मसावी म्हणजे त्या संख्यांचा सर्वात मोठा सामायिक विभाजक असतो. प्रश्न आहे, 40, 60, 75 या संख्यांचा मसावी काढा. हे उदाहरण उभ्या मांडणीने करूया आणि एकाच वेळी सर्व संख्या लिहून मूळ अवयव काढूया. 40, 60 आणि 75 यांना 5 न भाग जाईल कारण या तीनही संख्यांच्या एकक स्थानी 0 आणि 5 आहेत. 5 48, 5 एक्के 5, 5 दुने 10, 5 एक्के 5, 5 5 25. आता 8, 12 आणि 15 यांना कोणत्याच एका संख्येने भाग जाणार नाही, म्हणजेच मसावी बरोबर 5. आता आडव्या मांडणीने मसावी काढू. प्रत्येकाचे मूळ अवयव पाडू. 40 बरोबर 2 गुणिले 20 बरोबर 2 गुणिले 2 गुणिले 10 बरोबर 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 5. 60 चे मूळ अवयव पाडू. 60 बरोबर 2 गुणिले 30 बरोबर 2 गुणिले 2 गुणिले 15 बरोबर 2 गुणिले 2 गुणिले 3 गुणिले 5. 75 चे मूळ अवयव पाडू. 75 बरोबर 3 गुणिले 25 बरोबर 3 गुणिले 5 गुणिले 5. प्रत्येक संख्येमध्ये 5 हा सामायिक अवयव आला आहे, म्हणून मसावी बरोबर 5. यानंतर 56 आणि 57 यांचा मसावी काढा. 56 चे मूळ अवयव काढू. 56 बरोबर 2 गुणिले 28 बरोबर 2 गुणिले 2 गुणिले 14 बरोबर 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 7. 57 चे मूळ अवयव काढू. 57 बरोबर 3 गुणिले 19
या ठिकाणी या दोनही संख्यांसाठी एकही मूळ संख्या सामायिक अवयव नाही आणि म्हणून यांचा मसावी 1 आहे, कारण 1 हा त्यांचा एकमेव सामायिक विभाजक आहे. यानंतरचा प्रश्न आहे, भागाकार पद्धतीने मसावी काढा व संक्षिप्त रूप द्या. 76/133. भागाकार पद्धतीने मसावी काढण्यासाठी मोठ्या संख्येला लहान संख्येने भागायचं. म्हणून 133 भागिले 76. 76 एके 76, बाकी उरली 57. या बाकीने आधीच्या भाजकाला भागायचं. म्हणून 76 भागिले 57. 57 एके 57, बाकी उरली 19. या बाकीनं आधीच्या भाजकाला भागायचं. म्हणून 57 भागिले 19. 19 त्रिक 57, बाकी उरली 0. 0 बाकी मिळेपर्यंत ही क्रिया केली. आता ज्या भागाकारात बाकी 0 मिळाली त्या भागाकारातला भाजक म्हणजे या ठिकाणी 19 हा दिलेल्या संख्यांचा मसावी आहे. म्हणून मसावी बरोबर 19. यानंतर लघुतम सामायिक विभाज्य म्हणजे लसावी. दिलेल्या संख्यांचा लसावी म्हणजे त्यापैकी प्रत्येक संख्येने विभाज्य अशी लहानात लहान संख्या असते. प्रश्न आहे, 10, 15 व 20 या संख्यांचा लसावी काढा. पहिल्यांदा तीनही संख्यांचे मूळ अवयव काढू. उभी मांडणी करू. विभाज्यतेच्या कसोट्या वापरून सर्व संख्यांना भाग जाणारी संख्या शोधू. ती आहे 5. म्हणून 5 दुने 10, 5 त्रिक 15, 5 चोक 20. आता मिळालेल्या संख्यांपैकी कमीत कमी 2 संख्यांचा विभाजक असलेली संख्या शोधू. ती आहे 2. आता 2 नी भाग घालू. बे एक्के बे, 3 आहे तसे, बे दुने 4. पुन्हा 2 नीच भाग घालू. 1 आहे तसा, 3 आहे तसा, बे एक्के बे. आता 3 न भाग घालू. 1 आहे तसा, 3 एक्के 3, 1 आहे तसा. 1 शिवाय इतर कोणताही साधारण अवयव नाही, त्यामुळे आता भागाकार थांबवू. आता डाव्या स्तंभातील संख्यांचा गुणाकार करू. तो आहे 5 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 3 बरोबर 60. म्हणून लसावी बरोबर 60. आता आडव्या मांडणीने करू. 10 चे मूळ अवयव बरोबर 2 गुणिले 5, 15 चे मूळ अवयव बरोबर 3 गुणिले 5 आणि 20 चे मूळ अवयव बरोबर 2 गुणिले 10 बरोबर 2 गुणिले 2 गुणिले 5. या ठिकाणी 2, 3 व 5 या मूळ संख्या येतात. 2 ही संख्या जास्तीत जास्त 2 वेळा आलीये. 3 ही संख्या जास्तीत जास्त 1 वेळा आलीये आणि 5 ही संख्या जास्तीत जास्त 1 वेळा आलीये. म्हणून लसावी बरोबर 2 गुणिले 2 गुणिले 3 गुणिले 5 बरोबर 60. यानंतरचा प्रश्न आहे, खाली दिलेल्या संख्यांचा मसावी आणि लसावी काढा आणि त्यांचा गुणाकार हा दिलेल्या 2 संख्यांच्या गुणाकारा एवढा असतो याचा पडताळा घ्या. संख्या आहेत 18 आणि 63. पहिल्यांदा 18 आणि 63 यांचा मसावी काढू. त्यासाठी उभी मांडणी करू. 3 ने भाग घालू. 3 संग 18, 3 दुने 6, 3 एक्के 3, 3 दुने 6, 3 सत्ते 21. म्हणून मसावी बरोबर 3 गुणिले 3 बरोबर 9. आता लसावी काढू. लसावी बरोबर डाव्या स्तंभातील संख्यांचा गुणाकार गुणिले सर्वात खालच्या आडव्या ओळीतल्या संख्यांचा गुणाकार. म्हणून लसावी बरोबर 3 गुणिले 3 गुणिले 2 गुणिले 7 बरोबर 126. आता लसावी गुणिले मसावी बरोबर 9 गुणिले 126 बरोबर 1134. आता दिलेल्या 2 संख्यांचा गुणाकार बरोबर 18 गुणिले 63 बरोबर 1134. म्हणून दिलेल्या 2 संख्यांचा गुणाकार बरोबर मसावी गुणिले लसावी. आता लसावी आणि मसावी यांचे व्यवहारातले उपयोग बघूया. उदाहरण आहे, एका विक्रेत्याजवळ 392 मीटर, 308 मीटर, 490 मीटर लांबीच्या प्लॅस्टिकच्या दोऱ्यांची 3 गुंडाळी आहेत. दोरी उरणार नाही अशा प्रकारे या 3ही गुंडाळ्यातील दोरीचे
सारख्या लांबीचे तुकडे पाडले तर प्रत्येक तुकडा जास्तीत जास्त किती लांबीचा झाला असेल? जेव्हा जास्तीत जास्त हा शब्द आला तर आपण मसावी काढू. 392, 308 व 490 याला 2 न भाग घालवू. बे एक्के बे, बेन नव्वे 18, बेसख 12. बे एके बे, बे पंचे 10, बेचोक 8. बे दुने 4, बेचोक 8, बेपंचे 10. या ठिकाणी 7 न भाग घालू. 7 दुने 14, 7 आठी 56. 7 दुने 14, 7 दुने 14. 7 त्रिक 21, 7 पाचा 35. म्हणून मसावी बरोबर 2 गुणिले 7 बरोबर 14. म्हणून प्रत्येक तुकडा जास्तीत जास्त 14 मीटर लांबीचा झाला असेल.